नागपुर हिंसा को लेकर बीजेपी मंत्री नीतीश राणे ने कहा, पाकिस्तान का अब्बा याद दिला देंगे। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सोमवार 17 मार्च को औरंगजेब की कब्र हटाने के चलते बजरंग दल का विरोध प्रदर्शन नागपुर के गणेशपेट इलाके में और उसके बाद कलमे की चादर का किया गया अनादर, बेहुरमती और उसके तहत हुई हिंसा का कहीं भी समर्थन नहीं किया जा सकता। लेकिन पूरे मामले की जांच या पूरे मामले की जानकारी सिर्फ एक तरफा देना कहां तक उचित है? तो देखिए, इस पूरे मामले को लेकर फिर एक बार हिंदुत्ववादी पोस्टर बॉय बन चुके मंत्री नीतीश राणे क्या कह रहे हैं। साफ कह रहे हैं कि कार्रवाई ऐसी होगी कि पाकिस्तान का अब्बा याद दिला देंगे। शायद उन्हें मोहम्मद अली जिन्ना याद आ रहे होंगे, क्योंकि मोहम्मद अली जिन्ना और वीर सावरकर इनका क्या गठबंधन था और पाकिस्तान और भारत के दो टुकड़े करके इसकी निर्मित करने में क्या भूमिका थी, ये तो लगभग सभी को पता है। शायद इसीलिए पाकिस्तान का अब्बा याद दिलाने की बात की जा रही हो। नागपूरमध्ये याबद्दल तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? कारण एक प्रवाह असं पण आहे की अबू आझमी याला जबाबदार आहे। संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजींनी अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी जे काय काल नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते, त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला, मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय। काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का, ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार। शेवटी हे राज्य, ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये। किती आमच्या पोलीस बांधवांवर, आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे, कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे। हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे। मग कळेल काय असतं ते, पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते। म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, पण हे कुठल्या प्रकारचे आंदोलन आहे ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा, कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर? कशासाठी? कोणी हिंमत दिली आहे? कोणी? सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल, एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो। विरोधकांनी मात्र आज तुमच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब हटवण्यात नाही। पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं? सभागृहामध्ये कोण बोलत नाही, कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काय बोललं नाही याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय। पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे, एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही, कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा। पाहिजे तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो। कोणी केली मॅडम? एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही। तुमचे कॅमेरा लागलेले आहेत,
सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू? ही मागणी झालेली नाही. बजरंग दल आणि BHP यांनी जे आंदोलन केलं, तुम्ही म्हणता सभागृहामध्ये कुठले विरोध? मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते. एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते. त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नको, चुकून सरकार बिरकार पडेल. बजरंग दल आणि BHP यांनी जे मुख्यमंत्री नाही एक मराठी काल BHP आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे. सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि पण ते सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं? BHP आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं? म्हणजे ह्या राज्यामध्ये या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का? की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार? म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे? मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात. कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे. म्हणजे प्री नियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होता? त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल. म्हणून तो तुम्हाला सांगितलं, पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार.